बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शासकीय आश्रमशाळा सोनोर्ली या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे। विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे सुपरवायझर, शाळेच्या अध्यक्षिका व शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी सहकार्य केले आहे। काही क्षण भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत। पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले, मी त्यांनी भारतीयांना आंबेडकर यांची जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे थोर नेते, पारदर्शक व समाज सुधारक
निर्विकल्पणे त्यांनी यामध्ये रेखाटलं आहे. रमाईच्या भावविश्वाला अत्यंत भगवानपणे त्यांनी साकारलेले आहे. रमाई बाबासाहेब सावळीप्रमाणे राहिली. बाबासाहेबांसाठी दीन दलितांसाठी दिव्याप्रमाणे जळून प्रकाश फिरत राहिली, ऊर्जा देत राहिली. डॉक्टर भीमराव आंबेडकरांना बाबासाहेब करणारी रमाई हीच खरी त्यागमूर्ती आहे. रमाईच्या त्यागावरून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहून आधुनिक भारताची पुनर्रचना केली. यासाठी बाबासाहेब फादर ऑफ द इंडिया ठरतात. मग रमाईला मदर ऑफ इंडिया म्हणजेच भारत माता का म्हणून नये. एवढे योगदान रमाईचे आधुनिक भारतामध्ये आहे. रमाईचे चरित्र आम्हाला दुधासाठी प्रेरक असे आहे. त्यातून माता भगिनींनी प्रेरणा घ्यायलाच पाहिजे ही अपेक्षा त्यांनी यामध्ये व्यक्त केलेली आहे. आता आपण त्यांचे विचार त्यांच्या वाणीतून या ठिकाणी आपण ऐकून घेऊया. मी आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेट्टे सर यांनी त्यांचे विचार या ठिकाणी मंचावर उपस्थित व्यक्त करावे. माननीय डॉक्टर उत्तम शेट्टे सर. विश्व शांतीचे अग्रदूत व्यक्ती हा जन्माने श्रेष्ठ नसतो तर कर्माने श्रेष्ठ असतो असे प्रतिबिंबित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तथागत बुद्ध, सिंबल ऑफ द नॉलेज अर्थातच ज्ञानाचे प्रतीक, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच आज त्यांचा वाढदिवस आहे. या कार्यक्रमाला मला आपण बोलवलं. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एम सूर्यवंशी सर, या कार्यक्रमाला आयोजन ज्यांनी केलं असे मनोज गाडवे सर अधीक्षक, आयोजक स्वप्नील आत्रा, या कार्यक्रमाला उमरीवरून आलेले आमचे मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य गुप्ता सर, विचारपीठावर विराजमान झालेल्या आपला मॅडम, या कार्यक्रमाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या दुपारा मॅडमचा वर्ग, तसेच बालबालिका विद्यार्थी मित्रांनो, आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनवली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरी करत आहोत. मला अतिशय आनंद होतो की या जगामध्ये एकूण 191 राष्ट्र आहेत, देश आहेत आणि त्यापैकी 65 राष्ट्रांमध्ये आज आनंदाने उत्साहाने ज्या व्यक्तींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, गरीब श्रीमंत भेदभाव दूर केला, यांची आज जयंती, तुमचे आमचे मसीहा, या शाळेची निर्मिती, या वसतिगृहाची निर्मिती, प्रकल्प कार्याची निर्मिती करणारे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पंचांग प्रणाम करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला 7 दिवसाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. या सर्व पद्धती बंद केल्या
या संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळाला आणि आपण आज जी आपली शाळा उभी आहे ही शाळा सुद्धा संविधानाचा एक भाग आहे आणि म्हणूनच आज आपल्याला इथे शिक्षण मिळत आहे. शिक्षकाचं कर्तव्य हे विद्यार्थी घडविण्याचं असतं. विद्यार्थी जर आपण चांगल्या प्रकारे घडविले तरच आपला सुद्धा नावलौकिक होईल आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी कसा घडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे हा त्यांनी आपल्यासाठी विचार चांगला मांडलेला आहे. मी माझ्या मुलाप्रमाणे या विद्यार्थ्यांना शिकले पाहिजे हा विद्यार्थ्यांचा खरोखरच आपल्यासाठी योग्य असा आहे. आपण स्वतःसाठी जगला तर जगला आणि दुसऱ्यांसाठी जर जगला तरच जगला हा त्यांचा विचार त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. कर्मकांड सोडा, खूप कष्ट करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, चांगले पुस्तक वाचा. ह्या प्रेरणा आपण त्या महापुरुषांकडून घेतल्या पाहिजे. त्यांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे. त्यांनी जे चरित्र त्यांनी जोपासलं तशा प्रकारे आपण सुद्धा आपलं चरित्र जोपासलं पाहिजे. आपण स्वतः सिलवान होणं पाहिजे हे त्यांनी आपल्या वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला पढवून दिलेलं आहे. आपण चांगलं केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या विचारातून या ठिकाणी व्यक्त केल्या. खरोखरच सर आपलं मार्गदर्शन आमच्या सर्व शिक्षक वृंदासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं आहे आणि आपण या ठिकाणी आलो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय गुप्ता सर हे एक थोर गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम तुकडोजी महाराज यांचे विचारधारेवर ते त्यांचे शिष्य आहेत आणि ते चांगल्या प्रकारे त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यासमोर मांडणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. प्रथम सर्व चांगले बसा, रांगेत बसा. हे मधली लाईन आहे जवळ सर्व समोर शिक्षणाचे दार सर्वांसाठी खुले करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करतो. मी तुम्हाला सकाळी सुद्धा सांगितलं की जे व्यक्ती आहेत चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो विषय होता, कारण तो सरांकडे दिला असल्यामुळे फारसं काही बोललो नाही आणि तुम्हाला ह्या दोन महाविभूतीबद्दल सकाळी माहिती दिलेली आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्या शिबिराचा तिसरा दिवस तसेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम या अनुषंगाने आपण एकत्रित कार्यक्रम जयंतीचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आणि तो आपण इथे साजरा करतो आणि आपण शेवटच्या सत्रामध्ये करतो. आपण 3 दिवसापासून पाहतोय त्यामध्ये आपण भारतीय संविधान या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. भारतीय संविधानाची उद्देशिका आपण समजून घेत आहोत, जे की आपल्या भारताची धरोहर आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, बंधुतेचा अधिकार, न्यायाचा अधिकार, या सर्व आपले जे मूलभूत अधिकार आहेत याचं रक्षण करण्याची जी प्रणाली आपल्याकडे आहे ती भारतीय संविधानाच्या रूपाने आपल्यासोबत आहे. आपण एकटे जरी असलो आणि आपली लढाई मोठी जरी असली तरी आपल्यासोबत आपल्या भारताचं संविधान आहे. या संविधानाच्या भरोशावर तुम्ही एकटे जरी असाल आणि तुमचा अन्याय जरी होत असेल तरी तुम्ही न्याय मिळवू शकता, अशी ही न्याय व्यवस्था आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे. त्यामुळं स्वतःला किती मोठ्या संकटात सापडा तुमच्या कुठं अन्याय होत असेल आणि स्वतः असं म्हणत असाल की मी काय करू शकतो, तुम्ही सर्व काही करू शकता, कारण तुमच्या हातात भारतीय संविधान आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला न्याय मिळवू शकता, तुमच्या अधिकाराचं रक्षण तुम्ही करू शकता. अशी ही प्रणाली आपल्याला न्याय व्यवस्थेच्या संदर्भात असो, आपल्या मूलभूत अधिकाराच्या संदर्भात असो, असे हे आपल्याला भारतीय संविधान देत असते. आणि आज हे भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. सम्राट
चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. समृद्ध व्यक्तिमत्व विकास या अंतर्गत आपण आपल्या अल्पासा 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये फारसं काही करता आलेलं नाही आहे. जेवढं काही करता आलं करण्याचा प्रयत्न मला करता आला, मी त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या व्यक्तींना मला उपलब्ध करता आलं मी त्या वक्त्यांना इथे बोलवून तुमच्या पुढं सादर केलं. त्यांचे विचार तुमच्या कानावर तुम्ही श्रवण केलेले आहेत. त्यांनी तुम्हाला ज्या मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, जो संदेश तुम्हाला दिलेला आहे, जे तुम्हाला कृतीतून, उपक्रमातून, गायनातून, सगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुम्हाला त्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि तुम्ही निश्चितच ते अनुसरलेलं असेल आणि त्याचा अंगीकार करून तुम्ही जे पुढचं आता जीवन जगत आहात त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करा. त्याच पद्धतीनं जे संस्काराचं स्वरूप आहे आपल्यावर पालनाला, आपण घरी जातो, घरी फारसं आपल्याकडे शिक्षणाचं वातावरण नाहीये, आपण घरी अभ्यास सुद्धा करत नाहीये. 2-2 महिने देवकार्य असो कुठली गोष्ट असो आपण घरी जातो, घरीच राहतो. देवकार्य तुमचं फक्त 1 किंवा 2 दिवसाचं राहते, तरी पण आपण 2 महिने राहतो. कारण आपल्या घरी आपले आईवडील शाळेत जा असं कधीच म्हणत नाही आणि तुम्ही सुद्धा मी शाळेत जातो असं तुमच्या आईवडिलांकडे आग्रह करत नाही. पण आजच्या दिवसातून जे तुम्हाला आम्ही सांगतोय आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर सेंडे सर यांनी सुद्धा आपल्या त्या व्याख्यानातून, आपल्या भाषणातून आपल्याला एक मोलाचा संदेश दिलेला आहे की परत बाबासाहेबांचं वाक्य त्यांनी विचारलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण याच्यातून एक महत्वाचा जो घटक आहे जो महात्मा फुल्यांचा विचार होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, शाहू महाराजांचा विचार होता आणि जेवढे काही समाज सुधारक आहेत, जेवढे काही महान नेते आहेत ज्यांच्या मनामध्ये समाजाचा काही उद्धार करण्याचा उद्देश होता, अशा सर्वांचं एक उद्दिष्ट होतं ते म्हणजे शिक्षण. आणि ह्या शिक्षणाचं जे मोल आहे त्यांनी त्यांच्या आपल्या अतिशय मोलाचं जे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केलेलं आहे, आपल्या व्याख्यानातून केलेलं आहे. आणि निश्चितच तुम्ही जे ऐकलेलं आहे, जे श्रवण केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे श्रवण केलं असेल असं मी अपेक्षा करतो. आणि निश्चितच त्यांनी केलेल्या मार्गदर्शन, त्यांनी केलेल्या सूचनावर तुम्ही निश्चितच पालन करा. तसेच आमचे शिक्षक आणि विद्यार्थी सर्व सुद्धा सर आपण केलेल्या सूचनाचं, मार्गदर्शनाचं अनुपालन करतील आणि त्याचा आदर्श घेऊन ते निश्चितच विद्यार्थ्यांसाठी जे आहे त्याचं आपलं योगदान देतील. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले गुप्ता सर यांनी सुद्धा आपल्याला त्यांच्या ज्या मनोरंजनातून, विनोदी वृत्तीतून, परंतु अतिशय मार्मिक आणि मोलाचं असं जे वाक्य आहे किंवा जे मार्गदर्शन आहे त्यांनी ते केलेलं आहे. मनोरंजनातून सुद्धा आपल्याला खूप काही ज्ञान देता येते आणि आमचा उद्देश जो होता 3 दिवसापासून जो होता तो गुप्ता साहेब यांच्या आजच्या ज्या 10 मिनिटाच्या मार्गदर्शनातून ते तुम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. ज्ञानासोबत विनोद, मनोरंजन सुद्धा तुमचं झालेलं आहे आणि मनोरंजनातून तुम्ही ज्ञान घेतलं आहे. आणि शिक्षणाचा जो उद्देश होता कृतीतून शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण, जो शेवटच्या ज्या व्यक्ती त्यांच्या माध्यमातून तो सुद्धा उद्देश आज आमचा सफल झालेला आहे. आणि अशाच पद्धतीनं जर आम्ही अध्यापन कार्य जर केलं तर निश्चितच आमचे विद्यार्थी यांचा विकास होईल, त्यांची गुणवत्ता वाढेल आणि त्यांना शिक्षणामध्ये रस निर्माण होईल, उत्साह निर्माण होईल आणि ते सतत शिक्षणाप्रती जागृत होतील. त्यांचा आवड निर्माण झाल्याने ते शाळेमध्ये येण्यासाठी उत्सुक होतील आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगतील की मला शाळेत जायचं आहे, मला शाळेत घेऊन सोडा असा आग्रह ते करतील. आता त्यांच्याजवळ तुम्हाला त्यांनी जे सांगितलेलं आहे, मनोरंजन जे सांगितलेलं आहे पण मार्मिक सांगितलेलं आहे आणि त्याचं तुम्ही अनुसरण करा. तुम्हाला ते कळलं असेल त्यांना काय म्हणायचं होतं. तुमची बुद्धी किंवा जी बुद्धी आहे ती अल्पशी आहे, तरी पण तुम्हाला तुमच्या अल्पशा बुद्धीला कळेल अशा शब्दातून, अशा विनोदातून, अशा मनोरंजनातून त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर सेंडे सर तसेच माननीय गुप्ता सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आमच्या मुलांना मुलाचं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि पुढच्या सत्रामध्ये सुद्धा
जर योग असेल, मी इथं असेल तर निश्चितच मी सर आपल्याला पुन्हाच्या प्रथम दिवशीच प्राधान्य देऊन तुम्हाला इथं बोलवीन आणि तुमचं जे आहे मुलाचं मार्गदर्शनाची जी आहे त्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला प्राचार्य करेन. त्यासाठी आपण निश्चितच या असा आग्रह मी आपण जोड करेन. त्याचप्रमाणे आमचा जो याचप्रमाणे माझ्यासोबत माझे सहकारी आपल्या शाळेचे अधीक्षक माननीय श्री गाडवे सर यांनी मला जे सहकार्य केलं आहे, या सहकार्यातून त्यांनी माझा म्हणजे मुलाचा जो या कार्यक्रमाचा जो धुरा आहे, भार आहे, सर्व त्यांनी उचलला आणि सर्वच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्यासाठी ते मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम जो यशस्वी करण्यासाठी आपल्या शाळेच्या प्राथमिक शिक्षिका श्री कोमल दुमारे मॅडम, तसेच गिरजा मॅडम, आपल्या शाळेच्या अधीक्षिका जाधव मॅडम यांनी सुद्धा आपला वेळात वेळ काढून परिपूर्ण याच्यामध्ये त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभाग दर्शवला. त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या शाळेतील जे वर्ग 4 कर्मचारी आहेत, श्री कुकडे सर, श्री रोशन मोगरे, विजूभाऊ जुनकरे, शिलाबाई उईके आणि सहीबाई कोडेकर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी माझं इथेच अध्यक्ष भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे वळूया. सरांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपल्याला प्रेरित केलं. यानंतर या कार्यक्रमाची शेवटची धुरा म्हणजे आभार प्रदर्शन यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राथमिक शिक्षिका कोमल दुमारे मॅडम यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसमांना आज मुभा पाहिजे, डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसमांना आज मुभा पाहिजे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे. सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. एकच व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे माननीय श्री सूर्यवंशी सर यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळातला वेळ देऊन कार्यक्रमात अध्यक्षकाचे स्थान स्वीकारले व आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. ऋणी आहो आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार, ऋणी आहो आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिल्यात आम्हासाठी आज मानतो आपले मनापासून आभार, आज मानतो मी आपले मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर श्री उत्तम शेट्टे सर, श्री गुप्ता सर, AM गाडवे सर, आकाश कुकडे सर, सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच विद्यार्थी तुम्ही हा कार्यक्रम शांततेने ऐकला
त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे माननीय गाडवे सर यांचे सुद्धा मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते.